सकाळ झाली आणि मस्त वातावरण आहे बाहेर आणि आता आम्ही निघालो आहे झोलचोंड वॉटरफॉलला. पाचने गावापासून एक 12 किलोमीटर अंतरावर पेठेची वाडी आहे आणि त्या ठिकाणी एक घनदाट जंगलातून झोलचोंड वॉटरफॉलपर्यंत जाता येतं. खूप कमी लोक आत्तापर्यंत तिथं गेलेले आहेत आणि मी सुद्धा तिथं खूप रेग्युलर पूर्वी ट्रेक ठेवायचो, पण मागच्या 4-1 वर्षामध्ये तिथं ट्रेक नाही ठेवलेला. तर प्रकाश आहे, तुम्ही ओळखतात बरेच जण प्रकाशला, आणि आम्ही दोघं जण चाललो आता बुलेटवर. तुम्हाला एक सांगू का, आयुष्यामध्ये जर का तुम्हाला ताण तणाव या गोष्टी जर जाणवत असतील तर सह्याद्रीसारखं दुसरं औषध नाही. तुम्ही सह्याद्रीमध्ये या आणि विशेष करून पावसाळ्यातल्या सह्याद्रीला मिस करू नका. नक्की या फिरायला. इतकी ऊर्जा आणि इतका उत्साह असतो ना या ठिकाणी की तुम्हाला तुमच्या आयुष्यातले सगळी संकटं आणि येणारा ताणतणाव हा खूप क्षुल्लक वाटायला लागतो इथं आल्यानंतर. आणि मी झोलचोंड वॉटरफॉलला जाण्याचं ठरवलं होतं कारण त्या ठिकाणी एकही व्यक्ती नाही, निसर्गाच्या खूप जवळ आपल्याला राहता येतं आणि एन्जॉय करता येतो. तो मी असं म्हणू शकेल की ते एक प्रकारचं मेडिटेशन आहे खरं तर. फार छान मजा येते त्या ठिकाणी. असे काही व्हिडिओ शूट तुम्हाला जे दिसत आहेत ते आम्ही घेतले कारण वातावरणच इतकं सुंदर होतं. त्या दिवशी झोलचोंड वॉटरफॉलला जाण्याचं ठरवलं. पाचनेपासून 12 किलोमीटर अंतरावर ठाकरवाडी, ज्याला पेठेची वाडी असं सुद्धा म्हटलं जातं, त्या ठिकाणी जाणं गरजेचं ठरतं जर तुम्हाला झोलचोंड वॉटरफॉलला जायचं आहे. तिथं गेलो आणि एक 40-50 घरांची ती वस्ती असेल, पण खूप चांगली लोक आहेत त्या ठिकाणची. खूप हेल्पफुल आहेत. माझ्याबरोबर प्रकाश तर नेहमी असतोच. मी त्या ठिकाणी गेलो आणि मग तिथून तो झोलचोंड वॉटरफॉल ट्रेक सुरू केला. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण तुम्हाला सह्याद्रीची एक अपरिचित बाजू बघायला मिळेल आणि खूप सुंदर आहे हा सगळा परिसर. मी जास्तीत जास्त रिअल ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, तर मला वाटतं तुम्ही नक्की बघावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत. सो एकदाच पोहोचलो आम्ही पेठेच्या वाडीला आणि एक 5-50 घरांची ही वाडी असेल ही. आणि हा सगळा ठाकर समाज. सो शिकार, मध गोळा करणे हा यांचा तसा मुख्य व्यवसाय. खरी जंगलातली ही माणसं. आणि आता इथून झोलचोंडला ट्रेक स्टार्ट होतो आणि मी आणि प्रकाश आता तिकडे निघालो आहे. चला प्रकाश. वातावरण इतकं जास्त सुंदर आहे, म्हणजे खूप पाऊस नाही पण हा वारा प्रचंड आहे आणि धुकं भरपूर आहे. प्रकाश सावळे जो माझ्याबरोबर नेहमी या परिसरामध्ये ट्रेकला असतो, तो या ठिकाणचा ग्रामशिपाई आहे आणि त्याच्यामुळं त्याची प्रत्येक ठिकाणी खूप चांगली ओळख आहे. तर ठाकरवाडीला आम्ही एका ठिकाणी गाडी पार्क केली आणि तिथून आम्ही झोलचोंड वॉटरफॉलसाठी ट्रेकला सुरुवात केली. असा हा घनदाट जंगलाचा जो प्रदेश आहे त्या ठिकाणून आपल्याला ट्रेक करावा लागतो. पण पहिला टप्पा गाठायचा असतो तो म्हणजे पेठेची वाडी. पेठेच्या वाडीचं अंतर ठाकरवाडीपासून 1 ते 1.5 किलोमीटर असेल आणि जास्तीत जास्त एक 10 ते 15 मिनटं तुम्ही जर का कॉन्स्टंट चालत राहिला तर तुम्हाला लागेल पेठेच्या वाडीपर्यंत जायला. सो ही ती वाडी आहे पेठेची वाडी. ती खरं जंगलामध्ये आहे अजून आणि आपल्याला ही तिकडनं कुमशेतवरून सुद्धा दिसते आणि इकडनं आता झोलचोंडसाठी असं त्या जंगलातून एक ट्रेक जाणार आहे. तुम्ही बघा म्हणजे सुंदर दिसतं. सो निर्मनुष्य एरिया. पर्यटक म्हणजे मला वाटतं 4 वर्षापूर्वी मी टाकलेला ट्रेक शेवटचा ट्रेक होता. त्यानंतर इथं कधी कुणी पर्यटक आलेले नाही आहेत. आणि माझं असं म्हणणं आहे की काही अशा जागा आहेत की ज्या ठिकाणी आपण खूप क्राऊड करतो, खूप जास्त गर्दी करतो आणि खूप क्राऊडेड आहेत त्या जागा. तर अशा अजूनही खूप नितांत सुंदर जागा आहेत की ज्या ठिकाणी तुम्ही ट्रेक एन्जॉय करू शकतात खूप छानपणे आणि निसर्गाची खरी मजा घेऊ शकता. सो अशा जागा आम्ही एक्सप्लोअर करत असतो, तुमच्यासमोर आणत असतो. तर ज्या वेळेला आम्ही या जागा
तुमच्यासमोर आणतो आणि हे ट्रेक आम्ही टाकत असतो, त्यावेळेला माझं असं म्हणणं आहे की तुम्ही अशा ट्रेकला येऊन बघितलं पाहिजे. मी निश्चित सांगतो की जिथं गर्दीच्या ठिकाणी आपण जातो आहे ना, त्यापेक्षा तुम्ही इथं खूप जास्त मजा कराल आणि खरं निसर्गाच्या सानिध्यामध्ये तुमच्यात झालेला बदल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. गर्दी तर प्रत्येक ठिकाणी असते आपली, ती आपण राहतोच गर्दीमध्ये, या शहरांमध्ये, त्या गोंगाटामध्ये. मग निसर्गामध्ये आल्यानंतर अशा शांत जागी येऊन थोडा वेळ घालवला पाहिजे ना, हा विचार आपण नक्की केला पाहिजे की आम्ही जर सांगतो आहे की चला इथे कोणी नाही आहे, तर तुम्ही छान एन्जॉय करू शकाल, तर तुम्ही नक्की ह्या जागा प्रिफर केल्या पाहिजेत असं मला वाटतं. कारण बघा तुम्ही स्वतः. इथून हा ओढा वाहतो, आपण नदीच म्हणू शकू त्याला. आणि पूर्वी हा ओढा क्रॉस करण्यासाठी एक लाकडाचा असा एक ब्रिज बनवलेला होता. प्रकाश तो या बाजूला होता नाही? हो, इथे होता तो. आता जो पूल झाल्यामुळं ते हां, तर पाणी येणं कमी झाल्यामुळे ते पडले. तर तो ब्रिज म्हणजे एक वेगळं थ्रिल होतं. तुम्ही जर मागचा आपला 4 वर्षापूर्वीचा झोलसण ट्रेकचा जर व्हिडिओ बघितले तर तुमच्या लक्षात येईल की तो कसं एक थ्रिल होतं. तर तो एक लाकूड फक्त असं नदीवरून आरपार टाकलं होतं आणि त्याच्यातून त्या लाकडावरून चालत जावं लागायचं. आणि आता हा असा एक भक्कम पूल केला आहे की ज्या पुलावरून आपण ही नदी सहज क्रॉस करू शकतो. जो सगळ्यात अवघड टप्पा होता इथला या ट्रेकमधला, तो आता सोपा झालेला आहे बऱ्यापैकी. एकटाच आहे का? बरं आहे मग, चांगलं आहे. काय तरी 10 ते 15 घरांची ही एक छोटीशी वस्ती, पेठेची वाडी. प्रत्येक घर हे अनोखं आहे या ठिकाणचं. सुंदर त्याला रंग, त्याच्यावर चित्र आणि नीटनेटकं, स्वच्छ, हे खूप छान दिसतं हे घर सगळे आणि ही वस्तीसुद्धा. आणि इतक्या पावसाळ्यामध्ये, इतक्या एक्स्ट्रीम वातावरणामध्ये हे लोक इथं राहतात. खूप कामं असतात त्यांच्या मागं. आणि त्या ठिकाणी थोडंसं थांबून आम्ही मग पुढं झोलचंड वॉटरफॉलकडे ट्रेक सुरू केला. पेठेच्या वाडीला मागं टाकून आम्ही जस्ट थोडंसं पुढं आलो आणि तिथलं जे वातावरण बघितलं ना, ओव्हरऑल त्याच्यावरूनच एक अंदाज येतो की आपण कुठल्या दुनियेत प्रवेश करतोय आणि आता आपल्याला काय अनुभवायला मिळणार आहे, त्याचा एक अंदाज येतो आणि ऑब्व्हियसली तुमची एक्साइटमेंट वाढते. थोडा पाऊस कमी असल्यामुळं आता आम्ही नदीतून जायचं ठरवलेलं आहे आज, प्रकाशने आणि मी. आणि तुम्ही बघत असाल की किती ग्रीनरी आहे आणि कसा खूप सुंदर एरिया आहे हा सगळा. हो, अप्रतिम जागा आहे एकदम. आणि बघा आता तुम्ही स्वतः. आणि
आणि आता असंच या नदीपात्रातून ट्रेक स्टार्ट करायचा आहे आम्हाला. सो हा झोलचोंड वॉटरफॉल नाही, हा नाही आहे झोलचोंड वॉटरफॉल. झोलचोंड वॉटरफॉलसाठी अजून जायचं आहे पुढं, पण त्या रस्त्याला असंच आहे सगळं जायचं. चल खालून जावं लागेल. नाही हां चला इथून पाण्यात नका उतरू. दगडालाही सोडल्या. लय लय आरामात शेवाळ आहे बरं का दगड. हो हो आता तिकडंच क्रॉस करावं लागेल. म्हणून कॅमेरा सो ऑलमोस्ट आम्ही पोहोचलो आहोत. झोलचोंड वॉटरफॉलला. पण इथून आम्हाला क्रॉस करावा लागतो ही स्ट्रीम. आणि ही खोल पण झाली आहे आणि फोर्स पण प्रचंड आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का झोलचोंड वॉटरफॉल इथं आहे. हा जो स्पॉट इकडच्या बाजूला आत असा तो इकडं या साईडला असा तो तिकडनं जवळपास 3 टप्प्यांमधून तो वॉटरफॉल खाली पडतो. आणि तुम्हाला आवाज माझा येतोय का नाही आय डोंट नो, पण अद्भुत जागा आहे. इथून क्रॉस करणं अवघड आहे. तर आम्ही थोडंसं आता त्या प्लेसवरून तिकडनं बघतो आम्हाला क्रॉस करता येईल का. आणि मग आम्ही झोलचोंडकडे जातो. प्रकाशचा चालला आहे प्रयत्न इथून क्रॉस करण्याचा. ठीक आहे, त्याचं म्हणणं आहे सांभाळून करू पण इथूनच करू, मग काय हरकत नाही. आणि प्रकाश म्हणतो म्हटल्यावर मग टेन्शन नाही. मी पण क्रॉस करतो आता. कमरे एवढं पाणी तर आहेच आहे.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती का, पाण्याला फोर्स एवढा असतो ना तर आपले पाय खाली टिकत नाहीत आणि ते ढकलतं पाणी आपल्याला. आणि दगडं जे असतात ते खूप निसरडे असतात. असं चाललंय. किती सुंदर आहे सगळं, किती सुंदर आहे सगळं. आहे का नाही एक असं वेगळं झोप. फिरलं पाहिजे आणि अननोन जागी जरा फिरलं पाहिजे, ज्या ठिकाणी गर्दी कमी असते लोकांची अशा जागी फिरलं पाहिजे. आणि घाबरायचं कशाला, आम्ही आहेत ना तुम्हाला व्यवस्थित घेऊन जायला सगळ्यांना. प्रकाश पकडतो का? जोलचोंड वॉटरफॉल हा जो परिसर आहे किंवा जोलचोंड वॉटरफॉल स्वतःच हा माझ्या खूप आवडत्या जागांपैकी एक जागा आहे. या ठिकाणी तुम्हाला मानवी स्पर्शाच्या खुणा कुठेही आढळणार नाहीत आणि निसर्गाचं खरं स्वरूप आणि बघायला आता मिळतं. तुम्हाला दिसेल अतिशय स्वच्छ, सुंदर, नितळ असं पाणी इथलं असतं आणि एक अद्भुत दुनिया आहे. इथं आल्याशिवाय तो एक्सपिरियन्स तुम्हाला होणार नाही. तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या डोळ्यांनी आणि तुमच्या सगळ्या सेन्सेसनी हा अनुभव घेतला पाहिजे. सो जोलचोंड वॉटरफॉलला तुम्ही नक्की या. मी ज्या वेळेला हा ट्रेक टाकेल आणि ही दुनिया तुम्ही स्वतः प्रत्यक्ष तुमच्या डोळ्यांनी पाहा. तो हा आहे झोलचोंड वॉटरफॉल. आणि तुम्ही बघताय लवकरच हा ट्रेक टाकणार आहे. आपल्या सगळ्यांनी यायचं. इथं फुलंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर असतात. पण हां, जर तुम्हाला खरंच नेचर एन्जॉय करायचं असेल ना मनापासून आणि जिथं गर्दी नाही अजिबात, तर झोलचोंडला तुम्ही नक्की यायला पाहिजे. झालं आहे आता आमचं झोलचोंडचा ट्रेक. आता रिटर्नची जर्नी, पण ती पण इतकी सोपी नाही आहे. ती आता आम्ही वेगळा रूट घेतला. आता तर इकडनं वर जाणार, असं तिकडं वर पूर्ण, आणि मग झोलचोंडच्या वरच्या बाजूला जाणार आणि तिकडनंच मग जिथं गाडी लावली त्या ठिकाणी आम्ही पोहोचणार. जोलचोंड वॉटरफॉलपर्यंत आम्ही ठाकरवाडीपासून जवळपास 1 तासाचा ट्रेक करत आलो. पाऊस कमी होता त्यामुळे परतीचा मार्ग तसा खूप सोपा होता जाण्यासाठी. पण आम्ही एक दुसरा पर्यायी मार्ग निवडला की जो जोलचोंड वॉटरफॉलच्या वरून जाईल. तो थोडासा कठीण आहे. पूर्वी आम्ही 4-5 वेळा या ठिकाणून गेलो होतो, पण आता अजिबातच कोणी मागच्या 4 वर्षात इथून गेलं नाही. त्यामुळं खूप आपण म्हणू शकतो की तिथे झाडी वगैरे खूप वाढली होती. अक्षरशः रस्ताच नाही आहे. आम्ही खूप पूर्वी आलो होतो तेव्हा थोडी तरी झाडी कमी होती, पण आता मागच्या इतक्या वर्षांमध्ये कोणीच आलं नाही ना, त्यामुळे इथनं रस्ता असा राहिलाच नाही. आणि असे नवीन रस्ते शोधणे आणि जाणं, यालाच ते एक्सप्लोरर म्हणतात. सम्मानाने येऊ नका अशा ठिकाणी. आम्ही बऱ्याच वर्षांपासून अशा जागा एक्सप्लोर करत आलो आहे आणि अनुभव तेवढा झाला आहे. आता मनाने एकटं येऊ नका अशा जागा. जेव्हा मी असेल, टीम असेल, त्याच वेळेला यायचं. बघा आता कसं धुकं दाटलं. क्षणामध्ये इथं इतकं धुकं दाटतं की रस्तेसुद्धा कळणार नाही. आता मी झोलचोंडला खूप वेळा आलो या आधी, पण होऊ शकलं असतं की मी एकटा आलो असतो आणि मी काढला असता रस्ता शोधून, कारण तेवढे रस्ते माहीत आहेत. पण तरीसुद्धा इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स असूनसुद्धा माझ्याबरोबर प्रकाश नेहमी असतो, बरोबर. कारण काय घडेल जंगलात काहीच सांगता येत नाही. आपण आपली काळजी घेणं गरजेचं असतं, ठीक आहे. म्हणून मी सांगतो, म्हणजे मी एकटासुद्धा फिरत असताना जर माझ्याबरोबर कोणीतरी असेल, गेल्या 25 वर्षांपासून डोंगरदऱ्यांमध्ये फिरतोय मी, तर तुम्ही ज्या वेळेला जाता त्यावेळेला तुमच्याबरोबर पण कोणतरी एक्सपर्ट नक्की हवा आहे. उगाच डेअरिंग करू नये, ठीक आहे.
त्यांना दाखव धुकं बघा केवढं धुकं आलंय सगळ्या ठिकाणी. आणि अशा धुक्यामध्ये जंगलामध्ये वाट शोधणं सगळ्यात अवघड काम आहे. ये छोटा दे माझ्याकडे. हा आहे झोलसोंड वॉटरफॉलचा वरचा भाग आणि इथं ही सगळी नदी इथं येऊन खाली पडते पूर्णपणे. खूप निसर्डी वाट आहे, खूप निसर्डी. नजर हटी दुर्घटना घटी असा प्रकार आहे. अजिबात पाहिजे जात नाही, खूप निसर्ड आहे. मागच्या 3 तासापासून आम्ही डोंगरदऱ्यांमध्ये फिरतोय. खूप पाऊस चालू होता, खूप धुकं होतं आणि एक्स्ट्रीम वातावरण, प्रचंड वारा. पण हा सगळी मजा आणि हा थ्रिल एन्जॉय करत करत आमचं ट्रेक सुरू होता आणि आम्ही पोहोचलो प्रकाशच्या दाजींच्या घरी. तर हापाटाचा कडा आणि ठाकरवाडी याच्या मधल्या भागामध्ये प्रकाशचे दाजी राहतात. हे एकमेव घर आहे ह्या येत्या म्हणजे जवळपास 5 ते 6 किलोमीटरच्या परिसरामध्ये. कसं राहतात, किती एक्स्ट्रीम कंडिशन आहे तिथे, प्रचंड वारा आणि पाऊस तिथं कंटिन्यू सुरू असतो आणि त्या ठिकाणी ते तिथं राहतात आणि त्यांचं आदरातिथ्य इतकं असतं की आपण तिथे गेल्यानंतर त्यांना इतकं कौतुक असतं की कोणीतरी आलं आहे आमच्या इकडं आणि शहरातून आलं आहे म्हटल्यावर तर खूप जास्त कौतुक असतं. आम्ही या ठिकाणी बसलो, थोड्या वेळ विसावा घेतला आणि छान कोरा चहा पिलो आणि आता इथून थोडंसं फक्त गाडीपर्यंत 1-2 किलोमीटरचं अंतर पार करून आम्हाला जायचं होतं. त्यामुळं सगळा थकवा इथं नाहीसा झाला आणि खूप ऊर्जा मिळाली आम्हाला इथे. मी काय म्हणतो, आम्हाला आत नका बसवू कारण आमचं सगळं अंग ओलंय पूर्ण. इथं बाहेर बसतो आम्ही. अरे नाही, ऐका ना, इथं बाहेर बसतो, सगळं ओलं होईल. लय ओलेत आम्ही. काय नाही बोललो. अहो तसं नाहीये, पण ते ओलं ना दादा. आणि मग काय नाही बोललो ते
काळू भेट दे ना मला पाणी दे. सो चहा प्यायचा आहे मला आता इथं. कोरा चहा प्यायचा आहे. कोरा दुधाचा नको. नाही दुधाचा नको, कोरा चहा, साखर एकदम कमी. 4-5 वर्षापूर्वी या जागेला मी एक्सप्लोअर केलं होतं आणि त्यानंतर बऱ्याच काळानंतर मी इथं आलो. पुन्हा ही जागा मला नवीन वाटायला लागली आणि मी तुम्हाला सांगू का, जेव्हा जेव्हा मी अशा ठिकाणी येतो त्यावेळेला मला असं वाटत असतं की मी निसर्ग एक्सप्लोअर करतोय, पण खरं तर मी मला स्वतःला नव्याने एक्सप्लोअर करत असतो. प्रत्येक वेळेला माझी स्वतःची एक नव्याने ओळख होत असते आणि मला असं वाटतं तुम्ही सुद्धा अशा ठिकाणी नक्की यावं. एक्सपर्ट्स शिवाय येऊ नका, हे मात्र नक्की. आणि हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि ट्रेकॅम्पचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.